महाराष्ट्र में मराठी भाषा को लेकर विवाद अब नागपुर तक पहुंच गया है। यूनियन बैंक में बीमा क्लेम के लिए एफआईआर के हिंदी अनुवाद की मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने जोरदार हंगामा किया। दरअसल सड़क दुर्घटना में मृत युवक योगेश बोपचे के परिवार ने जब दुर्घटना बीमा क्लेम के लिए बैंक से संपर्क किया तो बैंक ने एफआईआर का हिंदी अनुवाद मांगा। बोपचे परिवार का आरोप है कि मराठी राज्य में मराठी एफआईआर को मान्य न करना गलत है। बैंक ने सफाई दी कि बीमा कंपनी का मुख्यालय कोलकाता में है, जहां मराठी समझने में दिक्कत होती है, इसलिए हिंदी अनुवाद जरूरी है। हंगामे के बाद यूनियन बैंक ने बोपचे परिवार और मनसे से माफी मांगी। वहीं पुलिस ने बैंक में हंगामा करने वाले सभी मनसे कार्यकर्ताओं को हिरासत में लिया है। एफआयआरचा अपमान केलेला आहे। युनियन बँकेने महाराष्ट्रातील एफआयआरचा अपमान केलेला आहे आणि पोलीस मला ताब्यात घेत आहे। काय म्हणणार? नाही, हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे। या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक वास चाललेला आहे। मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे। पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ज्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार पण यांना समज आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अखत्यारीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू ही सूचना या माध्यमातून आम्ही देतो आहे। आणि याच्यानंतर तर आम्ही आता हा विषय मोठा करूच। मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफआयआर मग ती एफआयआर या बँकेकडे आणली। पोलिसांची मराठीतली एफआयआर ही बँक घेत नाहीये, म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे। पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा घेतला पाहिजे, एफआयआर रजिस्टर केला पाहिजे। पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं, म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफआयआरच्या कॉपीचा अपमान त्या या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झाले। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय? सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं।